नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 12 जून 2026 रोजी एक महत्त्वाचा जी.आर. काढला आहे आणि हा जी.आर. तुमच्या व्यवसायावर, शेतावर आणि गाडीवर थेट परिणाम करतो. चला तर मग या जी.आर.मधले महत्त्वाचे नियम काय आहेत हे एक एक करून पाहूया. पेट्रोलियम पदार्थाच्या खरेदी विक्रीवर मर्यादा घालण्याकरता निर्देश देण्याबाबत असा हा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचा 12 जून 2026चा जी.आर. आहे. यामध्ये आपण शासन आदेश बघूया. सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या जागतिक भूराजकीय घडामोडीमुळे वैश्विक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे देशातील पेट्रोलियम उत्पादनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध आहे. तथापि काही जिल्ह्यांमध्ये घाऊक औद्योगिक ग्राहकांकडून किरकोळ पेट्रोल डिझेल विक्री केंद्रावरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी केल्याच्या घटना निदर्शनास आल्याने शासनाने दिनांक 5 जून 2026 रोजी परिपत्रक प्रकाशित केले होते. सदर परिपत्रकामुळे पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी आणि काळा बाजार, किरकोळ दुकानामधून पेट्रोलियम पदार्थांची अनधिकृत विक्री, किरकोळ विक्री केंद्रामधून टँकरमध्ये, बाउझरमध्ये अनधिकृतपणे इंधन भरणे, पेट्रोलियम पदार्थामध्ये भेसळ करणे, गळती करणे, अनधिकृत हस्तांतरण, नियमापेक्षा जास्त किंमत आकारणे, विहित केलेल्या मानांकनापेक्षा कमी दर्जाचे पेट्रोलियम पदार्थ पुरवणे इत्यादी गैरप्रकार करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत राज्य शासनाच्या दिनांक 19 जून 2006च्या आदेशान्वये प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या सूचना दिल्या आहेत. तसेच व्यावसायिक औद्योगिक संस्थांना किरकोळ विक्री केंद्रावरून पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करण्यात येत नसल्याचे सुनिश्चित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये केंद्र शासनाने दिनांक 11 जून 2026 रोजी मोटर स्पिरिट आणि उच्च गती डिझेल किरकोळ विक्री केंद्रामार्फत पुरवठ्याचे अस्थायी विनियमन आदेश 2026 निर्गमित केला आहे. त्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयाने सूचना देण्याची बाब शासन विचाराधीन होती. उपरोक्त बाबींचा विचार करून पुढील प्रमाणे कार्य करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. संस्थात्मक, औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांनी किरकोळ विक्री केंद्रामधून पेट्रोल डिझेल खरेदी करू नये. तसेच सदर ग्राहकांनी पेट्रोल डिझेल घाऊक ग्राहकासाठी असलेल्या पंपावरूनच खरेदी करण्याबाबत संबंधित ग्राहकांना सूचना देण्यात याव्यात. किरकोळ विक्री केंद्रावरून विक्री करण्यात येणारे डिझेल पेट्रोल केवळ वाहनांच्या टाकीत किंवा पेसो प्रमाणित कंटेनरमध्येच करण्यात विक्री केंद्रांना सूचना देण्यात याव्यात. प्रतिदिन, प्रतिग्राहक, प्रतिवाहन 200 लिटरपेक्षा जास्त डिझेलची विक्री करण्यात येऊ नये. तसेच सदर डिझेलची पुनर्विक्री करण्यास मनाई आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. एका दिवसात एका वाहनाला 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल पेट्रोल मिळणार नाही आणि हे डिझेल पेट्रोल तुम्ही पुढे विकू शकणार नाही. पुनर्विक्री बंद. तेल विपणन कंपन्या व किरकोळ विक्री केंद्र डीलर्स यांनी वरील निर्बंधांचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करावे. तसेच संबंधित तेल विपणन कंपन्यांच्या क्षेत्रीय विभागीय कार्यालयांनी त्यांच्या आधिपत्याखालील सर्व किरकोळ विक्री केंद्रे, पेट्रोल पंप डीलर्सना सदर आदेशाची माहिती तातडीने कळवावी आणि वरील तरतुदीचे पालन होत असल्याची खातरजमा करावी. सदर आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व मोटर स्पिरिट आणि उच्च गती डिझेल पुरवठा आणि वितरणाचे विनियम आणि अनाचार प्रतिबंध आदेश 2005 अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि याबाबतचा अहवाल या विभागात सादर करावा. उपरोक्त सूचना केंद्र शासनाने दिनांक 11 जून 2026 रोजीच्या अधिसूचनेन्वये देण्यात आलेले आदेश लागू असेपर्यंत अंमलात राहील. तर मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा जी.आर. आहे. विशेषतः व्यावसायिक, शेतकरी आणि उद्योजकासाठी जर तुम्ही हा नियम माहीत नसताना मोडला तर कारवाई होऊ शकते. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला या नियमाची माहिती होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर अशाच नवनवीन माहितीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.